ओम साईराम. श्री गणेश केशव रेगे यांनी आपला अनुभव शिर्डी संस्थांच्या मराठी भाषेच्या श्री साईलीला मासिक पत्रिकेत 1927 मध्ये दिला होता. ते लिहितात, 1921 रोजी माझी मुलगी अचानक मलेरियाने आजारी झाली. सुरुवातीला तिला आम्ही डॉक्टरांचे औषध देण्यास सुरुवात केली, पण तिचे आजारपण दूर झाले नाही. त्यामुळे ती बारीक होत गेली. काही दिवसांनी तर तिची अंगाची हाडे दिसू लागली. शेवटी आम्ही डॉक्टरांचे उपाय बंद केले आणि वैद्याकडे तिची प्रकृती दाखवली. त्यांनीही तिला औषध दिली, पण तिच्या तब्येतीत उतार पडण्यापेक्षा ती खूपच अशक्त झाली. तिला असह्य त्रास होऊ लागल्याने ती तडफडू लागली. आम्ही रोज श्री साईबाबांची प्रार्थना करीत होतो. पत्नी रात्रंदिवस मुलीच्या उशीजवळ बसून बाबांचे नाव घेत अश्रू ढाळत होती. एकदा ती बाबांना प्रार्थना करीत असताना तिच्या कानात आवाज आला की, घाबरू नकोस, आजपासून तिसऱ्या दिवशी हे अरिष्ट दूर होईल. तो आवाज ऐकून तिला समाधान वाटले आणि तिने मला त्याबाबत सांगितले. पुढे तिसऱ्या दिवशी मुलगी बरी होण्याऐवजी तिची तब्येत जास्त बिघडली आणि तिची सर्व हालचाल बंद झाली. हाताला नाडी लागेना आणि हृदयाचे ठोके तर बंद पडले होते. ते पाहून पत्नीने टाहो फोडला. मी धावत आलो. पाहतो तर मुलगी गतप्राण झाली होती. पत्नीची कशी समजूत काढावी तेच समजेना. शेवटी म्हटले, आपल्या कर्माचे हे भोग आहे असे समजून त्याला सामोरे गेले पाहिजे. त्याचा दोष बाबांना देऊन चालणार नाही असे सांगून तिला म्हटले, देवघरातून गंगा आणि उदी घेऊन ये. गंगेच्या पाण्यात उदी घालून तिला पाजतो. ते ऐकून वतनी रडत म्हणाली, अहो, गंगा कोणाला पाजणार? मुलीमध्ये तर प्राणकोटी आहे. मी तिला म्हणालो, ते काहीही असू दे, निदान तिच्या मृत शरीराच्या तोंडात गंगा उदी राहील. शेवटी तिने मला गंगेचे पाणी आणि उदी आणून दिली. गंगेच्या पाण्यात उदी मिसळून ते चमच्याने थेंब थेंब असे मुलीच्या तोंडात घालू लागलो. एक चमचा गंगा उदी तिच्या तोंडात गेल्यावर मुलीने अचानक डोळे किलकिले करून पाहिले. माझा विश्वासच बसेना. मी पत्नीला म्हटले, रडणे बंद कर. साईबाबांनी तुला सांगितले ते खोटे नाही. मुलगी जिवंत झाली आहे. ते पाहून इतक्या वेळ दुःखाश्रू गाळणाऱ्या पत्नीच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू वाहू लागले. गंगा आणि बाबांच्या उदीमुळे मुलगी जिवंत झाली होती. पत्नीच्या कानात जो बाबांचा आवाज आला होता तो खरा झाला आणि आमचे अरिष्ट टळून गेले. पुढे माझी मुलगी पूर्ण बरी झाली. जय साईराम. असेच अद्भुत अनुभव ऐकण्यासाठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओ शेअर करावे.